पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफनं स्वीकारली होती, मात्र आता टीआरएफ संघटना यातनं हात झटकते। पहलगाम हल्ल्यात सहभाग नसल्याचं टीआरएफ संघटनेचं म्हणणं आहे। त्या संदर्भातलं पत्रक टीआरएफनं जारी केलेलं आहे। हल्ल्यानंतर टीआरएफनं स्वतःहून या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली होती, मात्र आता आमचं अकाउंट हॅक झालं होतं असं म्हणत एक पत्रक जारी करत टीआरएफनं या हल्ल्याबाबतची जबाबदारी आमची नाहीये असं म्हणणं आता या टीआरएफ संघटनेकडून म्हटलं जात आहे। अकाउंट हॅक करून जबाबदारी स्वीकारण्याची पोस्ट करण्यात आली असं या पत्रकात टीआरएफ संघटना म्हणते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगुळकर यांच्याकडनं। संदीप, आधी जबाबदारी स्वीकारायची आणि नंतर अकाउंट हॅक झालं म्हणायचं, याकडे नेमकं कसं बघायचं? श्रुती, खरं तर भारताचा किंवा भारतीय सैन्य दलाची धास्ती घेतलेली आहे असं म्हणता येईल। टीआरएफ म्हणजे द रेजिस्टन्स फ्रंट ही जी संघटना ही खरं तर लष्कर-ए तोयबाची शॅडो संघटना म्हणून त्याला ओळखलं जातं, कारण ते त्यांच्या अंडरच काम करतात। आणि ज्यावेळेला पहलगाम मधला दहशतवादी हल्ला झालेला होता त्यावेळेला टीआरएफ कडून स्पष्ट करण्यात आलं होतं की हा हल्ला आम्हीच केलेला आहे। मात्र आता एक पत्रक काढलेलं आहे टीआरएफनं आणि त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आमचं जे अकाउंट होतं सोशल मीडियावरचं ते हॅक करण्यात आलं होतं आणि हॅक करून तो मेसेज टाकण्यात आलेला होता की भारतातल्या पहलगाम मध्ये जो हल्ला झालेला होता बैठक रॅलीमध्ये तो आम्ही केलेला होता। खरं तर आता संपूर्ण देशभरातच नाही तर जगभरात चर्चा आहे की भारत कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल। एका बाजूनं सिंधू नदीचं पाणी अडवण्याचा निर्णय असेल, अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय असेल किंवा पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय असेल, हे सगळे चालू असताना उरीप्रमाणे एखादा सर्जिकल स्ट्राईक किंवा एक मोठा हल्ला भारताकडून केला जाऊ शकतो अशी एक शक्यता संपूर्ण जगभरामध्ये चर्चा जी आहे ती सध्या चालू आहे। आणि त्याचीच एक धास्ती जी आहे ती टीआरएफनं घेतल्याचं यामधून दिसून येत आहे। म्हणूनच टीआरएफनं आता अधिकृतपणे हे पत्रक जारी केलं आहे, ज्यामधून त्यांनी सांगितलंय की या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही। नक्कीच अत्यंत मोठी आणि महत्वाची घडामोड म्हणता येईल पहलगाम हल्ला, ज्याची जबाबदारी आधी टीआरएफनं घेतलेली होती, मात्र आता या हल्ल्यात सहभाग नाही असं म्हणत टीआरएफनं या संदर्भात आपले हात झटकलेत।